संगमनेरच्या मालदाड घुलेवाडी शिवेवरील गव्हाळी वस्तीला जाणारा सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतराचा अत्यंत महत्त्वाचा शिवरस्ता गेल्या तब्बल 50 वर्षांपासून विविध अतिक्रमणांमुळे बंद अवस्थेत होता। परिणामी या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारामुळे तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा रस्ता 3 टप्प्यात अवघ्या 15 दिवसात अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे। त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचा गेल्या 50 वर्षांपासूनचा वनवास अखेर संपला आहे। मालदाड आणि घुलेवाडी परिसरातील अनेकांनी वर्षानुवर्ष शिवरस्त्यावर अतिक्रमण केली होती। त्यामुळे गव्हाळी वस्तीवरील सुमारे 250 ते 300 कुटुंबांचा गावाशी संपर्क साधणारा महत्त्वाचा मार्गच बंद झाला होता। शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची शालेय ये-जा, रुग्णांची ने-आण तसेच नागरिकांची दैनंदिन कामे होण्यास अनेक अडचणी निर्माण होत होत्या। या प्रश्नाबाबत परिसरातील तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं। अखेर गव्हाळी वस्तीवरील शेतकरी, महिला आणि युवकांनी एकत्र येत आमदार अमोल खताळांची भेट घेतली आणि घुलेवाडी मालदाड शिवरस्ता खुला करण्याचं साकडं घातलं। याची गंभीर दखल घेत आमदार खताळांनी महसूल विभागाला पाहणी करून शिवरस्ता योजनेअंतर्गत रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले। तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि रस्त्याच्या परिस्थितीची पाहणी करत महसूल अधिकाऱ्यांना रस्ता तातडीनं खुला करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार घुलेवाडीचे मंडलाधिकारी रफिक शेख, महसूल अधिकारी बाळकृष्ण सावळे, मालदाडचे महसूल अधिकारी राहुल ढेरंगे, भूमी अभिलेख विभागाचे भूमापक नितीन हंडोरे तसेच तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या संयुक्त पथकानं मोहीम राबवून अत्यंत खडतर मानला जाणारा हा शिवरस्ता 3 टप्प्यांमध्ये अतिक्रमणमुक्त केला आहे। रस्ता खुला झाल्याचा आनंद असला तरी त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक दत्तू नवले, राहुल नवले, गणेश नवले, संतोष नवले, दिगंबर नवले, रेखा नवले, कुमारी श्रावणी नवले, कार्तिक नवले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। आता ज्या रस्त्यावरती आपण उभा आहोत ही 2 गाव मालदाड आणि घुलेवाडी गावची शिव आहे। तर हे जवळपास 40 ते 50 वर्षापासून ही शिव बंद होती, म्हणजे रस्ता एक पाऊल वाट होता। तर या रस्त्यावरती येणं जाणं पण शक्य नव्हतं। शाळेतल्या मुलांना येणं जाणं किंवा आम्ही सगळे शेतकरी वर्ग आहोत, दूध धंदा करणं किंवा भाजीपाला शेतीमाल काढणं हे पण शक्य नव्हतं। तर बऱ्याच वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो, पण आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स काही भेटला नाही। तर त्यानंतर आम्ही आता 1-1.5 वर्षापासून पुन्हा पाठपुरावा करायला सुरुवात केली। आम्ही सारखं आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या ऑफिसला जात होतो, तर भाऊंकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पाठपुरावाही चांगला झाला आणि भाऊंनी आत्ता जे पानन शेत रस्ते चालू आहे याच्यामध्ये हा शिवरस्ता बसवून आमची सगळ्या शेतकऱ्यांची समस्या दूर केली। जवळपास याचं 5 ते 6 फुटाचा रस्ता असताना याचं 12 फुटाचं रुंदीकरण झालेलं आहे आज, आणि जवळपास हा 2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता खुला करून दिलेला आहे। आम्ही मालदाड गावचे रहिवासी आहे। माझ्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले, आतापर्यंत अशीच आम्ही हालाकीची परिस्थिती काढीत होतो रोड जाण्या येण्यासाठी। आणि आम्ही शेतकरी आहोत। आम्ही शेतकरी नेमका दूध व्यवसाय करावा का भाजीपाला करावा हेच कळत नव्हतं रोडमुळं। दूध व्यवसाय करावा तर पावसाळ्यात दूध घालण्याची सुविधा नव्हती, भाजीपाला करावा तर भाजीपाल्याच्या पावसाळ्यात गाड्या जात नव्हत्या। आम्ही नेमकं काय करावं असा प्रश्न होता, पण आता तो प्रश्न आमचा सुटला। अमोलभाऊ खताळ यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आणि इथून पुढे पण अशीच द्यावा अशी मी एक विनंती करते। प्रत्येक पंचवार्षिक निवडणुका मतदान झाली, प्रत्येकांनी आम्हाला आश्वासने दिली, आम्ही मतदानही केले, पण कोणी असं लक्षच दिलं नाही आमच्याकडे। पण अमोलभाऊ खताळ यांनी ना यावेळेस आम्हाला पाठपुरावा केल्यानंतर भरपूर सहकार्य केलं आणि प्रत्येक वेळेस आमचा विचार केला त्यांनी। विलंब भरपूर लागला, परंतु आम्हाला एकदम व्यवस्थित रस्त्याचं काम करून दिलं त्यांनी। तुमच्या दुधाची अडचण होत होती, ती अडचण कशी दूर झाली? दुधाचं म्हणजे आम्हाला दूध फक्त मोटरसायकलवर नेण्या इतका रस्ता होता, परंतु आता कोणती 4 व्हीलर गाडी किंवा मोठी गाडी आता व्यवस्थित जाऊ शकते। आम्हाला व्यवस्थित मुलांच्या शाळेसाठी एकदम व्यवस्थित रस्त्याचं काम झालं। आम्ही सर्व इथले मालदाड गावचे रहिवासी आहे। मी शाळेत शिकत आहे, पण आम्हाला आतापर्यंत शाळेत जाण्यासाठी इतकी अडचण आली की पावसाळ्यात आमची स्कूल बस सुद्धा इथून जात नव्हती आणि सायकलो पण जायला खूप अडचण येतात। पण मग आता आमच्या घरच्यांनी पण आणि सगळ्यांनीच पण सहकार्य करून हा रोड काढलाय आणि आता आम्ही गाडीवर पण जाऊ शकतो, तरी पण पाऊस झाल्यावर याला गाळू शकतो। आम्हाला मुरुम पट टाकू द्यावा अशी आमची इच्छा आहे।
आमचा रस्ता हा खूप हालाकीचा होता. जाताना एक पाऊस झाला, ती चिखलात सायकल सुद्धा जात नव्हती, पायी सुद्धा जाता येत नव्हतं. पालक जर गाडीवर न्यायला आले तरी सुद्धा जाता येत नव्हतं. आता रस्ता खूप चांगला झाला आहे, त्यामुळे आम्हाला जाण्याची सोय झाली आहे. नमस्कार बोला. हा जो रस्ता आहे हा मालदाल गुलेवाडी दोन्ही गावांची शिवे, त्याच्यातून हा साधारणतः हा रस्ता कमीत कमी साधारणतः माझ्या हिशोबाने 3 किलोमीटरचा रस्ता आहे. हा 3 किलोमीटर रस्ता आहे. 3 किलोमीटर मध्ये हा रस्ता आम्ही आज साधारणतः 1.5 वर्ष झालं तर साधबतो या रस्त्यासाठी. तर साधारणतः आमचे मालदाळचे तलाठी, गुलेवाडीचे तलाठी आप्पा, हे सर्कल आप्पा, हे दोन्ही तिन्ही बी म्हणायचं, दोन्ही कसं का तिन्ही बी म्हणावं लागलं. आणि तिन्ही माणसांनी एवढं सहकार्य केलं आम्हाला ह्या रस्त्यासाठी, या 3 किलोमीटर रस्त्यासाठी. तर आम्ही त्यांचे सुद्धा आभारी आहे. आणि याच्यात अमोल खताळ यांचे सुद्धा आम्ही आभारी आहे का यांनी सुद्धा एवढं सहकार्य केलं का आम्हाला, का ज्या टायमाला आम्ही तिथपर्यंत गेलो त्यांच्यापर्यंत, त्या टायमाला त्यांनी आम्हाला कधी असं बाजूला नाही केलं. हां आसराच दिला तिने आम्हाला आत्तापर्यंत, म्हणजे असं काही. पण तिने आजपर्यंत आम्हाला ते रस्ता आमचा फायनल करून दिला. 12 फुटाचा रस्ता आम्हाला 3 किलोमीटर रस्ता हा 12 फुटाचा करून दिला. याच्याबद्दल आम्ही आभारी आहे. आणि अजूनही बी त्यांनी आम्हाला एवढी आमची अपेक्षा आहे का त्यांनी फक्त एवढं का आम्हाला याच्यावर फक्त यांनी आम्हाला बुरूम टाकून द्यावा, सहकार्य करा, एवढंच का. याच्याबद्दल आम्ही याला सोडणार सुद्धा नाही परत कधी असं. हां माझं लग्न झाल्यापासून 40 वर्ष झाले, मी इथं आल्यापासून हा रस्ता मला असा दिसतो. ह्या माझ्या सासूबाई, मी यांच्याच इथं आलेली, म्हणजे यांच्यापासून इथं नांदायला आलेली. हा रस्ता इतका खराब होता का चालायला सुद्धा जागा नव्हती. आमचे हे दीर भाऊ बिऊ सगळे असे इतका त्रास काढत होते, मी नुसती बघत होते. पण आता काय झालं, 1-2 महिन्यापासून 1 वर्षापासून आमचा तो राहुल खूप प्रयत्न करीत होता, पण त्याला पाठपुरावा असा काही मिळतच नव्हता. मग काय केलं, आमच्या सगळ्या लोकांनी एकजूट केली, पूर्ण एकजूट आम्ही केली गावाडीची. आम्ही त्यांना सांगितलं आपण सगळं एकजूट करू, एकजुटीमुळेच रस्ता होईल, हा तसा होणार नाही. आम्ही एकजूट केली. राहुलनी खूप पाठपुरावा केला, त्याच्यापैकी गणेश होते, त्यांनी पण खूप पाठपुरावा केला. आणि नंतर मग आम्ही सुद्धा महिला, एवढ्या आमच्या ज्या पाठीमागे आहेत त्या महिला पण आमच्या बरोबर होत्या. आणि मग आम्ही सुरुवात करता आम्ही 3 टप्प्यावर हा रस्ता केलेला आहे. पहिला टप्पा आम्ही राजवाड्यात केलेला, तिथं सुद्धा आम्हाला थोडी अडचण आली. दुसरा टप्पा आम्ही इथं पानसरांची इथं गेला, तिथं अडचण आली. आता 3ऱ्या टप्प्याकडे आम्हाला आमदार भाऊंकडे जावं लागलं. आम्ही तिकडे गेल्यानंतर आमचा खूप रस्ता मोकळा झालेला आहे, म्हणजे आमचं रुंदीकरण झाला. आणि घुलेवाडी आणि मालदाड शिव असल्यामुळे या रस्त्याचा आम्हाला इतका फायदा झालेला आहे. घुलेवाडीचे लोक पण सुद्धा या रस्त्याने वावरतात, आम्ही पण वावरतो. सगळ्यांना सुद्धा म्हातारे कोतारे कोणी संत महात्मा सुद्धा या रस्त्याने जातील, इतका रस्ता सुपर होणार आहे. आणि आम्हाला एवढीच विनंती आहे का आमदारांनी या रस्ता दिल्याबद्दल त्यांनी आमची आता मुरुम काही असेल तर त्यांनी आमची मदत करावी, एवढीच आमची विनंती, बाकी काही नाही आम्हाला लागत. नमस्कार. आम्ही गवळी वस्तीवरील रहिवासी सगळे आज इथं. आज या ज्या रस्त्यावरती आम्ही उभे, हा जवळपास एक 40-50 वर्षापासून बंद होता. म्हणजे पहिला होता, पण अतिक्रमण करून तो बऱ्यापैकी बंद झाले होता. आणि एक 4-5 फुटाचाच रस्ता राहिलेला होता. याला जवळपास आम्ही 1-1.5 वर्षापासून पाठपुरावा करतोय सगळे. तर हा रस्ता आत्ताचे आपले लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या माध्यमातून हा रस्ता खुल्ला करून याचं रुंदीकरण झालेलं आहे जवळपास 12 फुटाचं. काल या रस्त्याचं काम पूर्ण झाले. याच्यामुळं आमच्या सगळ्या वस्तीवरच्या लोकांना दळणवळण सोपं झाले. आम्हाला शेतीमाल काढता येत नव्हते याच्या अगोदर. आता शेतीमाल काढणं, शाळेतल्या मुलांना इथपर्यंत स्कूल बस येणं किंवा आम्हाला गावापर्यंत निघणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला सोयीच्या झालेल्या आहे. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.